नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बीड राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड शहरासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याच्या अनेक घटना घडल्यात. काही महिन्यापूर्वी बीडमधील मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. हत्येची ही घटना उघडकीस होताच संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. राजकीय वातावरण देखील तापलं होतं. मात्र अजूनही येथील गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या नसून वारंवार अशा घटना घडत आहेत. गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास भर चौकात एका तरुणाच्या हत्येच्या घटनेनं बीड हादरलं. बीडमधील स्थानिक पत्रकार देखील ढाका यांचा मुलगा यश ढाका यांची त्यांच्यावरती चाकूने वार करत त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. महिन्याभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचं सांगितलं जातं. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. मृत तरुण यश ढाका यांचा एक वाल्मी कराड सोबतचा फोटो चर्चेत आलाय. याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमध्ये तो वाल्मी कराड सोबत एका कार्यक्रमात उभा असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोला एडिट करून जोडलेला डायलॉगने सर्वांचंच लक्ष वेधले. यश ढाका यांच्या फोटोला एडिट करून मैं आपको पुलिस के हवाले कर रहा हूँ, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से मैं छोड़ रहा हूँ, लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त, तेरा क्या होगा, अशा प्रकारचा डायलॉग यशच्या फोटोला जोडला जातोय.